आमदार सतेज पाटील आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. गुजरातच्या तलासरीमध्ये ज्या पद्धतीनं जमीन अधिग्रहणाचा विषय ऐरणीवर आला त्याबद्दल काय म्हणाल? तिथे पुन्हा मराठी आणि गुजराती असा वाद पेटण्याची शक्यता? नाही, मला वाटतं गुजरातचं अतिक्रमण सगळीकडेच चाललेलं आहे. डायमंड मार्केट आमचं गेलं, आता बुलेट ट्रेन आलेलीच आहे. सकाळी येऊन संध्याकाळी सगळं घेऊन जाता येईल अशी अवस्था आहे. आणि मला वाटते प्रशासनानं, राज्य शासनानं यात कणखर भूमिका घेऊन आपली हद्द जी आहे ती फिक्स करून, त्याचं मार्किंग करून, डिमार्केशन करून त्या लोकांना, ग्रामस्थांना न्याय दिला पाहिजे अशी आमची अपेक्षा. सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा एकदा लाडक्या बहीण योजनेला वळवण्यात आलेला आहे. कसं पाहता याकडे? नाही, मला वाटतं सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणीला वगळताना त्या प्रवर्गातल्या बहिणींना त्यातून निधी दिला अशी आमची माहिती आहे. परंतु मुख्यमंत्री एका ठिकाणी म्हणतात की आम्ही त्याचं बजेट वाढवून दिलेलं आहे. त्यामुळे आकडेवारी जोपर्यंत पुढे येत नाही, नेमकं बजेट तुम्ही वाढवून किती दिलं, सामाजिक न्यायमधून लाडक्या बहिणींच्या लाभार्थी किती आहेत, समजा 10,000 आहेत, तर 10,000ला 1,500 या ठिकाणी आपण देणार असेल तर तेवढी अतिरिक्त तरतूद सामाजिक न्यायाला केलेलं आहे काय? आणि मला वाटतं ह्याचं उत्तर मंत्री महोदयांनी देणं अपेक्षित आहे की त्यांच्या डिपार्टमेंटला न्याय मिळाला आहे का अन्याय झाला हे त्यांनी सांगणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नगर विकास खात्यामध्ये भ्रष्टाचार झाला असं शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू म्हणत आहेत. आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली, बदल्यांना स्थगिती दिली म्हणजे भ्रष्टाचार झाला असं देखील ठासून सांगतायत. सकृतदर्शनी जर चूक दिसत असल्याशिवाय मुख्यमंत्री स्थगिती देणार नाहीत. त्यामुळे सुनील प्रभू म्हणतात त्यात तथ्य असणार, याबद्दल शंका नाही. आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली आहे. तर चौकशी करावी, स्थगिती देण्याऐवजी ते रद्द करावं, चौकशी करावी, जे चुकीचं झालेलं आहे ते थांबवावं अशी आमची अपेक्षा असणार आहे. विरोधी पक्ष नेत्याबाबत काही ठरतंय का? काही आम्ही पहिल्या दिवशी तो भूमिका मांडलेली आहे, परंतु आम्हाला पदापेक्षा राज्यातले प्रश्न मांडण्यामध्ये आम्हाला जास्त इंटरेस्ट आहे. त्यामुळे आम्ही आमची भूमिका विधिमंडळात औपचारिक जो असतो तो ऑलरेडी मुख्यमंत्र्यांना असेल, सभापतींना असेल, अध्यक्षांना असेल, त्या औपचारिकरित्या आम्ही महाविकास आघाडी म्हणून भेटलेलो. आता बॉल इज इन देअर कोर्ट, दे हॅव टू डिसाईड. नक्कीच. रवी राणा म्हणतात की बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्या. या विधानाकडे कसं पाहता? नाही, मला वाटतं आता भाजपच्या लोकांची वक्तव्य बघितली तर त्यांची गिनीज बुकात नोंद होईल वक्तव्याबाबतीत. नक्की. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.